ऐतिहासिक शिवस्मारकाचं भूमिपूजन अगदी काही क्षणांपूर्वी पार पडलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते. अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. राज्याचे मुख्यमंत्री होते, त्यासोबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे होते आणि त्यावेळची ही दृश्य आपण बघतोय. अगदी काही वेळापूर्वीची जेव्हा हे भूमिपूजन पार पडलं, विविध ठिकाणून आणलेली जल जे आहे ते अर्पण करण्यात आलं. या ठिकाणी फुलं वाहण्यात आली आणि पंतप्रधानांच्या हस्ते जल आणि माती पूजनाने भूमिपूजन जे आहे ते पार पडले. स्मारक एक अशी वास्तू जी आपल्याला आपल्या इतिहासाची पाऊलवाट दाखवते. शूरवीरांच्या, महापुरुषांच्या, रणरागिणींच्या यशोगाथा ह्याच स्मारकांमुळे बोलक्या होतात. पण ह्या स्मारकांचे आजच्या जगात काय महत्त्व आहे? स्मारकांकडे बघायचे दृष्टिकोन काय आहेत आणि ती का बांधली जातात हे समजून घेऊया. कुठल्याही समाजामध्ये इतिहास हा शिकण्याचा, स्फूर्तीचा अशा प्रकारे त्याचा वापर केला जातो. आणि इतिहासाचे अनेक स्रोत असतात. ते किस्से, कहाण्या, आठवणी या सगळ्यातून येतं ते. आणि मग त्याच्यातून स्मारक म्हणजे एखादी गोष्ट आपण सगुण व्यवस्थेमध्ये आणतो, त्याला आपण स्मारक असं म्हणतो. मग ते तैलचित्र असेल किंवा एखादा छोटा स्कल्पचर असेल, मूर्ती असेल एखादी, हे जेव्हा ते कृत्रिमरित्या तयार केलं जातं की ती आठवण राहावी यासाठी, आता ते स्मारक झालं. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, भारतीय आरमाराचे जनक, महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज ह्यांचे जगातले सर्वात उंच स्मारक मुंबईजवळील अरबी समुद्रात उभे राहणार आहे. पण ह्याच आपल्या महान राजाचे भारतातील पहिले स्मारक कुठे उभे राहिले ते बघूया. छत्रपती शिवाजी महाराज ह्यांच्या भारतातील पहिल्या स्मारकाचे काम 1928 साली राजाराम महाराज ह्यांच्या देखरेखीखाली पार पडले. हे स्मारक पुणे येथील शिवाजी मिलिटरी स्कूल येथे स्थापित करण्यात आले. त्यावेळचे मुंबईचे गव्हर्नर लेस्ली लुईस ह्यांच्या हस्ते ह्या स्मारकाचे उद्घाटन करण्यात आले. शिवाजी महाराजांचे असे स्मारक व्हावे ही शाहू महाराजांची इच्छा होती. ह्या स्मारकाला आकार देण्याचे काम मूर्तिकार नानासाहेब करमरकर ह्यांनी कास्य धातूची मूर्ती घडवून केले. मला एखादा इतिहासातलं एखादं पात्र किंवा एखादी घटना किंवा एखादं वचन ते सुद्धा असेल, ते लोकांपर्यंत कसं पोहोचवायचं आहे आणि लोकांनी ते कसं आठवावं, जेव्हा मला हे करावंसं वाटतं तेव्हा मी स्मारक तयार करतो. स्मारक असं असावं की न बोलता, न वाचता, नुसतं दृश्यपणानं जरी पाहिलं त्यांचं जीवनचरित्र, तरी छत्रपतींची प्रेरणा घेऊन हा महाराष्ट्र घडवावं, हा भारतवर्ष घडवावं. याच्याकरता जगातलं सर्वात उंच, सर्वात मोठं, सर्वात देखणं आणि सगळ्यात चांगलं आणि सगळ्यांनाच प्रेरणादायी ते स्मारक व्हावं, यासाठी गेली 35 वर्ष झाला आमचा सातत्यानं प्रयत्न चालू होता. त्याला मूर्त स्वरूप आम्हाला सुदैवाने मिळालं. आज महाराष्ट्रात आपल्याला 350हून अधिक किल्ल्यांची नोंद बघायला मिळते. ह्या किल्ल्यांमध्ये समुद्रातील जलदुर्ग, सह्याद्री आणि सातपुडा पर्वतरांगातील लढाऊ किल्ले ह्यांचा समावेश होतो. छत्रपती शिवाजी महाराजांचे असे 350हून अधिक किल्ले आपल्याला इतिहास जिवंत करून सांगतात. पण हे गड किल्ले असताना शिवरायांचे असे भव्य स्मारक भविष्यात बांधले जाणार आहे, ह्यावर आजच्या जनतेला काय वाटतं? ह्या स्मारकाकडे बघायचा त्यांचा दृष्टिकोन काय आहे? शिवाजी महाराजांसारखं आपलं इतकं मोठं प्राईड आपला जो आहे, त्याचं जर ते श्रद्धास्थान आमचं जर एका मोठ्या ह्याच्यामध्ये जर आज मूर्त रूप घेत असेल, तर त्याच्यासारखी चांगली गोष्ट नाही आहे. ते नक्कीच व्हायला पाहिजे. मुंबईमध्ये सरकारच्या वतीनं आंतरराष्ट्रीय दर्जाचं शिवस्मारक तयार होतं आहे. अभिमानाची गोष्ट आहे. असं स्मारक व्हायलाच पाहिजे होतं. पण त्याहीपेक्षा तातडीने हातामध्ये घ्यायचा विषय तो म्हणजे गडकिल्ल्यांची डागडुजी.
ऐतिहासिक वास्तू यायला सरकारने इथे यायला जायला रस्ते व्यवस्थित करावे. विकासाच्या दृष्टीने थोडासा विकास कमी आहे, तो झाला पाहिजे. की समजा आता कुठला एक पर्टिक्युलर किल्ला असेल, त्या किल्ल्यांबद्दल कोणतरी तिकडे त्या ऑर्गनायझेशन करायला पाहिजे एक एक किल्ल्यांसाठी. सगळ्याच किल्ल्यांची परिस्थिती अतिशय वाईट आहे असं माझं अजिबात म्हणणं नाही आहे. काही वेळेस माहिती फलक मिसिंग असतात किंवा दिशादर्शक फलक मिसिंग असतात. तुम्ही आता बघू शकता चंदेरी वगैरे सारखे किल्ले खूप सुंदर किल्ले आहेत, पण तिकडे लोकांना काहीच माहीत नाही त्या किल्ल्यांबद्दल. अशा ठिकाणी साधं एक महाराष्ट्र टुरिझमचं ऑफिस असलं, माहिती केंद्र असेल तर खूप चांगलं होऊ शकतं. ज्या भक्तीने शिवाजी महाराजांचं नाव घेतलं जातं त्याच भक्तीने तेच किल्ले जपले जात नाहीत असं माझं खरं तर एक मत आहे. जेव्हा अशा गडांवरती येतो तेव्हा त्यातली प्रेरणा घेऊन आपला समाज एक करण्यासाठी आपल्या जीवनामध्ये महाराजांच्या आयुष्यातला इतिहासातला एक प्रसंग, एक प्रेरणादायी त्यांचा गुण असं जर आपण आयुष्यात आत्मसात करू शकलो तर मला वाटतं या गडकिल्ल्यांचं स्मारकांचं संवर्धन केल्यासारखं होईल. महाराष्ट्रातील गडकिल्ल्यांचे विभाजन हे 2 स्तरांवर झालेले आहे. 40 किल्ले हे सेंट्रल ASIच्या देखरेखीखाली असून 48 किल्ले हे स्टेट ASIच्या देखरेखीखाली आहेत आणि उर्वरित किल्ले हे आजही अनप्रोटेक्टेड आहेत. आता 40 किल्ले सेंट्रलकडे आहेत, 40 किल्ले राज्य पुरातत्व खात्याकडे आहेत, बाकीचे राहिलेले किल्ले हे सगळे थोडे फॉरेस्टकडे असतील, थोडे जिल्हा परिषदकडे असतील असे आहेत. पण माझी एक कल्पना त्यातनं एक वेगळी आहे की एक फोर्ट फेडरेशन मी स्थापन करतो आहे. आणि फोर्ट फेडरेशनचा अर्थच हा आहे की ज्या गोष्टी सेंट्रल गव्हर्नमेंट स्टेट गव्हर्नमेंटला करता येत नाहीत ते फोर्ट फेडरेशन हे सेंट्रल ASI आणि स्टेट ASIच्या गायडन्सखाली केले जातील, संवर्धनाने जातात. जर MOU असला आमचा सेंट्रल गव्हर्नमेंट त्याचा प्रेसिडेंट स्टेट गव्हर्नमेंटला होईल आणि त्याचा प्रेसिडेंट फॉरेस्टच्या किल्ल्यांना सुद्धा होईल, तर आपल्याला हे जर करता आलं आणि ते जर घडू शकलं ते होऊ शकते असं मला प्रथमदर्शनी आता वाटायला लागलेलं आहे. ते जर झालं तर आपल्याला बऱ्यापैकी 3.5 किल्ले नाही पण एक शेकडो किल्ले आपण संवर्धन जतन आपण करू शकतो. जो तिथे गाईड दरवेळी सांगतात की असा असा किल्ला होता, एवढं त्याच्यावरती वैभव होतं की 8 दिवस किल्ला जळत होता. तर मग एक नॉर्मल माणसाला पडणारा प्रश्न आहे की 8 दिवस जर किल्ला जळत असेल तर काय काय असेल रायगडावर, किंवा किती भव्य असेल तो. आणि मग ते म्हणजे विचार केल्यावरच मला एकदम ते असं म्हणजे अंगावर शहारे येणारं क्षण होता. तर मी ज्यावेळी करून बघितलं त्यावेळी ते मला म्हणजे स्वतःला अशी मनाला शांती वाटली. तर पहिली गोष्ट म्हणजे आपण म्हणतो की 1000 शब्दांपेक्षा जास्त चित्रामध्ये ताकद असते. तर ती ताकद आपल्याला म्हणजे लोकांचं मन परिवर्तन किंवा थोडंफार किल्ल्याविषयी आत्मीयता किंवा त्या जागेविषयी त्यांना काहीतरी भान राहिलं पाहिजे की आपण इथं काय केलं पाहिजे नेमकं. रायगड किल्ल्याची अनेक लोकांची इच्छा आहे की आपण त्याला पुनर्बांधणी करू, म्हणजे जसा जुना रायगड होता तसं वैभव आपण प्राप्त करू, पण ते शक्य होऊ शकत नाही. त्याला कारणं हे आहेत की आपल्याकडे एव्हिडन्स लागतात, आपल्याकडे पुरावे लागतात. दुर्दैवाने आपल्या जुन्या किल्ल्यांच्या किंवा प्रामुख्याने रायगड किल्ल्याचं आपण जर बघितलं तसे आपल्याकडे पुरावे तेवढे नाही आहेत, पण आपल्याला पुनर्बांधणी करणं शक्य होणार नाही. UK कासल्स आणि किल्ले असतील हे मी स्वतः अभ्यास केला आहे. तिथली काम करण्याची पद्धत काय, जर्मनीतली काम करण्याची पद्धत काय, त्यांचं संवर्धन जतनची काय प्रोसिजर. त्यांचा ॲडव्हान्टेज एक आहे की त्यांच्याकडे रेकॉर्ड्स पूर्वी होते म्हणून ते युरोपमध्ये पुनर्बांधणी होऊ शकली. आणि पण आपल्याकडे रेकॉर्ड्स नसल्यामुळं ते पुनर्बांधणी करणंसुद्धा लोकांची इच्छा असली तरी आपण करता येत नाही. महाराष्ट्राचा इतिहास हा आपल्याला जगायला शिकवतो आहे, कारण कसं जगावं हे छत्रपती शिवरायांनी आपल्याला शिकवलं. मी काही सगळ्याचा तज्ज्ञ नाही आहे, परंतु असे असंख्य विषय आहेत का जे पायतळीच्या दगडांपासून
मग त्याच्यामध्ये मूर्तिशास्त्र आहे, जलशास्त्र आहे, वास्तुशास्त्र आहे, नाणकशास्त्र आहे, समाधीशास्त्र आहे. आणि हे सगळी विज्ञानाची माध्यमं जर त्या त्या गडांवर शाश्वत स्वरूपात राखली गेली तर तो गड बोलायला लागेल. आज सबंध हिंदुस्थानामध्ये शिवाजी महाराजांनी बांधलेल्या गड किल्ल्यांवर शौचकूप, प्रातर्विधीची व्यवस्था आहे. ते उगाच जाऊन येऊ नका, पाहून येऊ नका, ऐकून येऊ नका, अभ्यासून या, तर त्या गोष्टीला काहीतरी महत्त्व आहे. किती वर्ष झाली तुम्हाला इकडे काम करून होता? आता 3 वर्ष झाले मला इथे काम करून. खालून बिस्लरीच्या 4 बाटल्या आहे ना, भरलेल्या खालून वर घेऊन येतात. पण मोकळे आहेत ना, मोकळे पाणी पिऊन मोकळे आले ते इथंच फेकून आता काल बघा ना तुम्ही बघितलं ना, सगळं जाळत होतो आम्ही. बाहेर पण घासायचं आहे, बाहेर ना घासायचं काय करा इकडे सुकलेले गवतं आणायची, त्यांनी खास घासायचे. त्यामुळे पिकनिक स्पॉट म्हणून गड किल्ले नको. महाबळेश्वर, माथेरान, इतर जी ठिकाणे, महाराष्ट्रातले आणि महाराष्ट्राबाहेरचे असे जवळजवळ 300 किल्ले पाहिलेत. काही किल्ले एकदा पाहिले, काही 2दा पाहिले, काही 50 वेळा पाहिले, काही 50, 100, 300 वेळा पाहिले. त्यामुळे त्या किल्ल्यांबद्दल माझ्या मनात ममत्व आहे. पण सातमाळा जी रांग आहे, अप्रतिम डोंगर रांग आहे ती. अचला, ऐवंत, रवळ्या, जावळ्या, मार्कंड्या, धोडप, कांचन, विखारा, राजदेर, कोळदेर, इंद्राई, चांदवड, ही माहितीच नाही आम्हाला. साल्हेर, सालोटा, मुल्हेर, कितीतरी किल्ले आहेत. किंवा अलंग, कुलंग, मदन, तिथलं कुलंगवर जाता येतं, पण अलंग आणि मदन त्यांच्या वाटा, वर जायच्या वाटा सुरुंग लावून ब्रिटिशांनी उद्ध्वस्त करून टाकल्या. पण ज्या वेळेला पोटामध्ये बॉम्ब घेऊन विमान उडालं त्यानंतर जगभर किल्ल्यांचं महत्त्व संपलं. त्यामुळे आता ते किल्ले आपल्याला लढाऊ किल्ले म्हणून वापरता येणार नाहीत, कारण आता लढण्याची तंत्रच वेगळी झालेली आहेत. महाराष्ट्राच्या हजारो वर्षांच्या इतिहासात किल्ल्यांचे महत्त्व फार मोलाचे मानले जाते. राष्ट्रकूट, यादव ह्यांच्यापासून छत्रपती शिवाजी महाराज ते बाजीराव पेशवे आणि अशा अनेक थोर माणसांच्या यशोगाथा ह्याच किल्ल्यांनी बघितल्या, अनुभवल्या. पण जसा काळ पुढे गेला तशी युद्धाची तंत्रे बदलली. अशातच ब्रिटिशांनी खूप किल्ल्यांची नासधूस केली आणि काळानुरूप किल्ल्यांची परिस्थिती बिकट होत गेली. आजच्या घडीला पर्यटनाच्या दृष्टीने आणि महाराष्ट्राचा एक सांस्कृतिक ठेवा म्हणून ह्या किल्ल्यांना अनन्यसाधारण महत्त्व आलेले आहे. आणि ह्याचमुळे आपल्या गडकिल्ल्यांचे संवर्धन करणे आज खूप महत्त्वाचे झालेले आहे. किल्ल्यांच्या तटबंदीची पुनर्बांधणी करणे, आवश्यक ठिकाणी पुरातत्वीय उत्खनन करणे, बुर्जांची दुरुस्ती आणि जतन करणे, किल्ल्यावरच्या पाण्याच्या टाक्यांची दुरुस्ती करणे, संरक्षक भिंती बांधणे, अशा अनेक संवर्धनाच्या कामासाठी पैसे खर्च केले जातात. आम्हाला मिळालेल्या RTI अहवालानुसार साल 2000 ते 2021 ह्या दरम्यान 60,77,57,000 इतका खर्च महाराष्ट्रातील 32 किल्ल्यांवर झालेला आहे. बारायगड एक अशी संस्था जी आजच्या घडीला किल्ल्यांच्या संवर्धनासाठी, त्यांच्या डागडुजीसाठी धडाडीने काम करत आहे. बारायगड परिवारातील सदस्य हे आपले घरकाम सांभाळून वेगवेगळ्या ट्रेकचे आयोजन करतात आणि त्यातून मिळालेला निधी तसेच लोकांनी दिलेल्या देणग्यांमधून गडाचे संवर्धन करतात. बारायगड परिवाराने सांगलीतील जुना पन्हाळा म्हणजेच कोळदुर्ग, पालघर जवळील आसावा किल्ला, लिंगाणा किल्ला आणि अशा अनेक किल्ल्यांवर संवर्धन मोहिमा राबवल्या. इतिहासाची साक्ष देणारे हे गडकिल्ले आज बारायगड परिवाराच्या परिश्रमामुळे जोपासले गेले आणि दृष्टिक्षेपात आले. तेव्हा गडसंवर्धनाबरोबर या ज्या आवश्यक गोष्टी आहेत त्यासाठी काही कायद्याचे गुंताळे असतील ते बाजूला कसे करता येतील, ते धाब्यावर बसवा असं मी नाही म्हणणार, पण त्यातनं मार्ग कसा काढून किल्ल्यांवर जाता येईल लोकांना सुरक्षितपणे, याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे. सह्याद्री प्रतिष्ठान ह्या संस्थेची सुरुवात 14 वर्षांपूर्वी झालेली असून आज संस्थेच्या महाराष्ट्र राज्यात
135 शाखा झाल्या आहेत. जवळजवळ 15,000पेक्षा अधिक नोंदणीकृत दुर्गसेवक आज आपल्याला संस्थेशी जोडले गेलेले दिसतात. सह्याद्री प्रतिष्ठान संस्थेची विशेष बाब म्हणजे किल्ले संवर्धनाची कामे ही सरकारची मान्यता घेऊन कायदेशीर पद्धतीने आणि रीतसर GR काढून केली जातात. मुळामध्ये साधारण 5-6 वर्षापूर्वी जेव्हा या गडकोटाचा संवर्धनासाठी सह्याद्री प्रशासनानं महाराष्ट्रामध्ये आवाज बुलंद केला, तेव्हा असं लक्षात आलं की फक्त सह्याद्री प्रशासनाच्या माध्यमातून गडकोट उभे राहणार नाहीत, तर यासाठी लोकवर्गणीची गरज आहे आणि लोकवर्गणीतनं किल्ल्यांचे कामं व्हायला पाहिजे हा विचार सह्याद्री प्रशासनानं तत्कालीन सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांच्या पुढे मांडला आणि त्याच्या पाठपुराव्यानंतर खऱ्या अर्थानं गव्हर्नमेंटचा एक GR निघाला आणि आज महाराष्ट्रामध्ये जे कामं होत आहेत लोकवर्गणीतनं ते खऱ्या अर्थानं सह्याद्री प्रशासनानं तो GR या महाराष्ट्रामध्ये आणला. आणि म्हणून सह्याद्री प्रतिष्ठान असेल किंवा अनेक संस्था असतील, त्या संस्था लोकवर्गणीतनं पैसे जमा करतात आणि पुरातत्व खात्याच्या मार्गदर्शनाखाली गडकोटाचं काम त्या ठिकाणी होतं. पण रायगड किल्ल्याचं संवर्धन आणि जतन शास्त्रोक्त पद्धतीने करण्यासाठी आमचा प्रयत्न आहे. पहिल्यांदा महाराष्ट्राच्या इतिहासात जर किल्ल्यांचं आणि संवर्धन जर मोठ्या प्रमाणे आणि शास्त्रोक्त सायंटिफिक पद्धतीने जर होत असेल तर तो रायगड किल्ला आहे. या 7-8 वर्षात काम पूर्ण होऊ शकते असं मला वाटते. संवर्धन आणि जतनचं कुठल्याही किल्ल्याचं काम 1 वर्षात 2 वर्षात होत नाही, त्याला एक लाँग टर्म प्लॅन लागतो आणि तो लाँग टर्म प्लॅन रायगड प्राधिकरणचं मॉडेल हाच होऊ शकतो. म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटच्या हातातला किल्ला असतानासुद्धा आज रायगड प्राधिकरणच्या माध्यमातून अनेक कामं तुम्हाला पाहायला मिळतात. तोच मॉडेल आपण बाकीच्या किल्ल्यांना वापरू शकतो जेणेकरून हे सगळे आपले किल्ल्याचं संवर्धन होऊ शकते. एक काळ होता जेव्हा आपल्याकडे 1970-1980च्या काळामध्ये जेव्हा हे जे बस्ट होता तो असं चौकात लावणं हे खूप असं काहीतरी मोठं होतं. मग एक काळ होता जेव्हा 80 वगैरेच्या 90च्या दशकामध्ये रस्त्यांची नावं देणं किंवा चौकाची नावं देणं, मग त्याला ते नाव द्यायचं. हे जे म्हणजे सगळ्यात लांब रस्ता हा महात्मा गांधी रोड आहे. एकूण जग सगळ्यात लांब आहे, सगळीकडे येतो, रशियामध्ये आहे, भारतामध्ये. जर लांबी मोजली महात्मा गांधी रस्त्याची तर ती अपॅरेंटली सगळ्यात लांब आहे. तर ते हे जे करतोय आपण त्याला एक विशिष्ट राजनैतिक, आर्थिक, सामाजिक, भावनिक आणि काही वेळेला अगदी स्पिरिच्युअल आध्यात्मिक पातळीवर सुद्धा ते कारण असतं त्याच्यामागचं. बा रायगड परिवार, सह्याद्री प्रतिष्ठान आणि अशा अनेक संस्था त्यांच्या गड संवर्धनाच्या अनोख्या पद्धती वापरून छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना देतात. देशातील रस्त्यांना, चौकांना, ठराविक जागांना छत्रपतींचे नाव देऊन सरकारही अशीच मानवंदना देते, जेणेकरून दैनंदिन जीवनात हे नाव बघून सामान्य माणूस प्रेरित होईल. भारताच्या 29 राज्यात आणि 7 केंद्रशासित प्रदेशांमध्ये 718 जिल्हे आहेत, ज्यातील रस्ते, महामार्ग, गल्ल्या, जंक्शन्स, पूल आणि साईडवेज अशा 3633 रस्त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देण्यात आले आहे. कसं आहे, एकदा बाबासाहेब पुरंदरे इंग्लंडला गेले होते, तेव्हा त्यांनी असं म्हटलं की चर्चिलचा जन्मदिवस होता. तो चर्चिल मृत्युमुखी पडलेला होता. त्यांनी तिथल्या एका संशोधकाला विचारलं का आज कुठे इथे काही सभा, कुठे पताका, त्यांचे फोटो पुतळे असे चौकात ठेवून काहीच चाललेलं नाही आहे. तुम्हाला विन्स्टन चर्चिल आवडला नाही का त्याचं इतिहासातलं योगदान तुम्हाला माहिती नाही आहे? तर त्या माणसाने जे उत्तर दिलं तसं उत्तर ज्या वेळेला महाराष्ट्रातनं येईल त्यावेळेला मी म्हणतो इतिहास लोकांपर्यंत पोचला. त्या माणसाने असं म्हटलं, चर्चिल आमच्या हृदयात आहे, आम्हाला हे असं शो करायला आवडत नाही. त्यांनी दिलेली शिकवण हेच महत्त्वाचं आहे. आज हे नावं देणं,
त्यांच्या नावाने पुतळे उभारणं हे अनावश्यक आहे असं मी म्हणत नाही, पण त्याचं प्रमाण कुठेतरी राखलं गेलं पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांचे समुद्री किल्ले आणि त्यांचे आरमार आपल्या भारताच्या इतिहासात खूप महत्त्वाचे आहेत. शिवरायांनी उभ्या केलेल्या ह्या आरमाराचा, त्यांनी बांधलेल्या सागरी किल्ल्यांचा आजही जगभर अभ्यास केला जातो आणि म्हणूनच त्यांना भारतीय आरमाराचे जनक असे संबोधले जाते. आज भारतीय नौदलाचे बोधचिन्ह हे आपल्या शिवरायांच्या राजमुद्रेतून प्रेरित झाले आहे. महाराष्ट्रात जेवढे सागरी किल्ले आहेत तेवढे कुठेच नाही आहेत. म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे ज्या किल्ल्यांना समुद्राचं पाणी चिकटतं असे 82 किल्ले मला माहिती आहेत, ते मी पाहिलेत. तर जंजिराच फक्त माहिती असतो, पण पलीकडे शिवनिर्मित दुर्ग, पद्मदुर्ग, प्रदुर्ग किंवा कासा नावाचं त्याचं नाव आहे, तो किल्ला माहिती नसतो, तिथे जायची सोय उपलब्ध नसते. खांदेरीचा पराक्रम शिवाजी महाराजांच्या नाविक युद्धामध्ये फार महत्त्वाचा आहे, आम्हाला तो माहितीच नसतो. आज विजयदुर्गसारखा किल्ला आहे. जेव्हा त्या किल्ल्याच्या परिसरात राहणाऱ्या लोकांना हे समजलं की या किल्ल्यामुळे इथे मोठ्या प्रमाणात पर्यटक येतात आणि पर्यटक आल्यामुळे आपलं आर्थिक उत्पन्न वाढतं, तेव्हा आर्थिक उत्पन्न मिळण्यासाठी हा किल्ला सुंदर ठेवणं ही आपली जबाबदारी आहे. शक्यतो ते गाईडशिवाय किल्ला बघतच नाही मुळात, कारण त्यांना त्याचं महत्त्व जाणून घ्यायचं असतं, त्यांना ती उत्सुकता असते. हे काही पर्यटकांकडनं हे आम्हाला बघायला मिळालं आहे. ज्या मार्गाने ब्रिटिश आपल्याकडे आले, महाराजांकडे जे आरमार होतं ना, त्याची क्षमता जर तुम्ही अभ्यासली असेल आणि ते सगळं आंग्रेर वगैरे पाहिलं असेल, तर त्या आरमाराची क्षमता इतकी होती की आपण ब्रिटनपर्यंत पोहोचू शकलो असतो. पण महाराज इथेच गुंतले होते. पण अशी समजा आपण एक कल्पना करूया की महाराजांनी ठरवलं की कोण आहे ते गोरे, आपण जाऊन भेटूया त्यांना. तर आज आपण इंग्रजीबद्दल जी चर्चा करतो ना, ती कदाचित लंडनमध्ये मराठीबद्दल होत असती जर महाराज तिकडे गेले. तिथे पण त्यांनी सत्ता स्थापित केलीच असती. पण ते दुर्दैवाने इथेच अडकले की भारतात परदेशी राजवट, म्हणजे आधुनिक भारतात परदेशी राजवट जी आली ती समुद्राच्या मार्गे आली आणि त्यांनी एक स्मारक तिथे त्याचं उभारलं. आम्ही इथून आलो आणि त्यांनी त्याला गेटवे ऑफ इंडिया म्हटलं. याबद्दलची भारतीय माणसाला खंत वाटते का की तो ब्रिटिश जिथून आला ना, तिथून त्यांनी तिथे दार उभं केलं आणि म्हणजे हा गेटवे ऑफ इंडिया आहे. हे सगळं लक्षात घेता आपण जेव्हा एक स्मारक तयार करतो, तर त्या स्मारकाची भूमिका ही अशा प्रकारे जर असेल तर मग त्याला एक वेगळं मूल्य आपण आंतरराष्ट्रीय पद्धतीने देतोय की ही तुझी येण्याचा मार्ग नाही, हा माझा इथून जाण्याचा मार्ग आहे. त्या अर्थाने त्याच्याकडे जर पाहिलं असेल तर त्या स्मारकाला तशा प्रकारचं मूल्य आहे. जून 1996 महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी शिवस्मारक उभारण्याची घोषणा केली. एप्रिल 1999 मध्ये शिवस्मारक उभारण्यासाठी गोरेगाव फिल्म सिटीमधली काही जागा निवडण्यात आली. त्यावेळी ह्या स्मारकाचा खर्च 70,77,00,000 इतका सांगण्यात आला. त्यानंतर 2004 साली तत्कालीन मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी शिवस्मारक गोरेगाव फिल्म सिटीऐवजी अरबी समुद्रात उभारण्यात येईल अशी घोषणा केली. 2009 सालापर्यंत स्मारक बांधायचा खर्च 700 कोटी झाला होता. 2009 ते 2013 ह्या दरम्यान पर्यावरण कायदे आणि कोळी बांधवांकडून झालेला विरोध बघता, तसेच उच्च न्यायालयात सादर झालेल्या याचिकांमुळे शिवस्मारकाचे काम रखडले. 2014 साली महाराष्ट्रात सत्ता बदल झाल्यावर ह्या स्मारकाला लागणाऱ्या सगळ्या परवानग्या काढून 24 डिसेंबर 2016 साली माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इतर मान्यवरांनी अरबी समुद्रात ह्या स्मारकाचे भूमिपूजन केले. 2018 साली कामाची वर्क ऑर्डर निघाली. L&T कंपनीला हे शिवस्मारक बांधायचे काम मिळाले. कंपनी आणि सरकारमध्ये झालेल्या चर्चेनंतर शिवस्मारक बांधायची किंमत 2,890 कोटी इतकी झाली. आपण थोर वीरांचे, महापुरुषांचे अश्वरूढ पुतळे पाहिले असतील. जर बारकाईने पाहिले तर आपल्या लक्षात येते की काही पुतळ्यांमध्ये
घोड्याचे दोन्ही पाय हवेत असतात, तर काहींमध्ये फक्त एकच पाय हवेत असतो. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल, पण हे शिल्पकार जेव्हा असे पुतळे घडवतात तेव्हा शिल्पशास्त्रानुसार त्याला एक महत्त्व दिले गेलेले आहे. जेव्हा घोड्याचे चारही पाय आपण जमिनीवर बघतो तेव्हा त्या शूरवीराने शरणागती पत्करलेली असते. जर त्या महापुरुषाचे निधन युद्धभूमीवर शत्रूशी लढताना झालेले असेल तर त्या घोड्याचे दोन्ही पाय हवेत ठेवण्याची पद्धत आहे. जेव्हा नैसर्गिक कारणाने हे निधन होते तेव्हा घोड्याचा एक पाय हवेत ठेवला जातो. म्हणूनच झाशीची राणी लक्ष्मीबाई ह्यांच्या पुतळ्यामध्ये घोड्याचे दोन्ही पाय हवेत दिसतात, तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यात घोड्याचा एकच पाय हवेत दिसतो. घोडा कसा असावा, महाराजांचा आणखीन पुतळा कसा असावा याचं डिझाईन आणखीनही फायनल झालेलं नाही. त्यामुळं जी काही ही आहे ती फक्त उदाहरणादाखल किंवा एक आपल्याला कसं प्रेझेंटेशन असावं त्याकरता ती वापरलेली ही आहे. अधिकृतपणाने आणखीनही ते फायनल झालेलं नाही, हे मी आपल्याला म्हणजे अधिकृतपणाने मी सांगू इच्छितो. एखादा असंही म्हणू शकेल की शिवाजी महाराजांच्या नावाने आपण हॉस्पिटल्स काढावीत. एखादा म्हणेल आपण अभ्यासकांना शिष्यवृत्त्या देऊन वेगवेगळं संशोधन करून इतिहासाबद्दल प्रमाणभूत साधनं निर्माण करावीत. कदाचित एखादा माणूस म्हणेल की नाही, इतिहासाची सगळी पुस्तकं उपलब्ध प्रत्येक जिल्ह्यात होतील अशा तऱ्हेची ग्रंथालयं निर्माण करावीत. ही शिवस्मारकच आहेत. किती खर्च करावा याला कसलीच मर्यादा नाही. तुम्ही जर जुने आपले पिलर्स आणि अमुक तमुक पाहिले तर केवढा खर्च झाला असेल, त्याच्यावर प्रचंड खर्च झाला. सो कोण किती खर्च करेल आणि त्याला लोकांनुनय मिळेल की नाही हे त्या त्या काळावरती ठरतं. त्यामुळे असं बजेटमध्ये काढता येत नाही की एवढा खर्च स्मारकांवर. पण हे जे एक वाद असतो ना की याऐवजी एक इस्पितळ उभं केलं असतं तर हा फोल आहे. हा वादच नाही आहे. हे नुसतं असं वायफळ बडबड आपण करू शकतो आणि उगाचच भावनिक आणखी स्वतःला पेटवू शकतो आणि एकूणच वातावरण, पण त्याच्याने मुळात काही होत नाही. कसं अरबी समुद्रात शिवाजी महाराजांचा पुतळा व्हावा ही कल्पना चांगली आहे आणि व्हावं ही मी त्या मताच आहे. पण माझं उलटं असं म्हणणं आहे की आपल्या हातात गोष्ट ती का करत नाही आपण, आणि आपल्या हातात काय शिवाजी महाराजांची जीवन स्मारक आहेत, किल्ले आहेत. पण अरबी समुद्रातल्या विषयावर मी काय आणि भाष्य करण्यापेक्षा मला वाटते की ते करावं. पण त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं हे आहे की शिवाजी महाराजांचे जे जीवन स्मारक आहेत त्याला ज्याला आपण किल्ले म्हणतो ह्याच्याकडं लक्ष जास्त केंद्रित करणं गरजेचं आहे. शिवाजी महाराजांच्या स्मारकासाठी समजा 1000 कोटी रुपये त्या ठिकाणी केंद्र शासनानं दिले, काही राज्य शासनानं घातले. आता काय होतं, समजा उद्या स्मारक नाही झालं तर हे 1000 करोड रुपये हे काही गडकोटासाठी वापरता येत नाहीत. मग ते पैसे परत केंद्राकडे वापस जातात. म्हणून ते स्मारक त्या ठिकाणी व्हायला पाहिजे. जर हे स्मारक झालं तर या ठिकाणी कमीत कमी 15% महाराष्ट्राचं पर्यटन वाढणार आहे आणि आर्थिकसुद्धा मुंबईचं इन्क्रीज 8% मुंबईमध्ये होणार आहे. 10 वर्षाच्या आत फक्त पर्यटनाकडून येणाऱ्या फीसमध्ये हा प्रोजेक्ट फ्री होणार आहे. पण काम सुरू होण्यापूर्वी एक दुर्दैवी घटना घडली. 24 ऑक्टोबर 2018 रोजी पायाभरणीच्या समारंभाला जात असताना एक स्पीडबोट अरबी समुद्रात बुडाली. त्यात दुर्दैवाने एकाचा मृत्यू झाला. त्या दरम्यान कन्झर्वेशन ॲक्शन ट्रस्ट यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली आणि शेवटी सर्वोच्च न्यायालयाने शिवस्मारकाचे काम थांबवण्याचे आदेश दिले. मला खेदानं म्हणावं वाटतं की जगातलं असं एकही उदाहरण नाही की तोंडी स्थगिती सर्वोच्च न्यायालयाने या आपल्या दैवताच्या स्मारकाच्या बाबतीमध्ये चलत दिली. त्याचं लेखी काहीही नाही आणि त्या तोंडी स्थगितीच्या आधारे सर्वोच्च न्यायालयाने काम बंद ठेवलेलं आज 2 वर्षापेक्षा सुद्धा जास्त झालंय.